रोजी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर पंढरपुरात परंपरेनुसार श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा श्री विठ्ठल सभा मंडपात भक्तिभावाने संपन्न झाला। सकाळी दोन्ही देवतांना शुभ्र वस्त्रे अलंकार परिधान करण्यात आले। त्यानंतर रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेऊन त्याची उधळण करण्यात आली। त्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। दुपारी 12 वाजता अलंकारांनी सजवलेल्या उत्सव मूर्ती फुलांनी सजवलेल्या शाही मंडपात आणण्यात आल्या। मुंडावळ्या बांधल्यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टकांना सुरुवात झाली। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टके म्हटली आणि भाविकांनी विवाह सोहळ्याचा आनंद लुटला। या विवाह सोहळ्यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲडव्होकेट माधवीताई निगडे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जवळकर, डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। विवाह सोहळ्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।